इतने बड़े खिलाड़ी तुम्हारा कैसे 3-0 सब समझ जाएंगे। इधर बॉल डाल रहा था, इधर स्टंप पे टर्न हो रहा था, तो भी आप लोग 2 hours later. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही जाणार आहे कर्जत फार्म हाऊसला। आम्ही तर इकडे सगळे मित्र आलेले आहेत। एक मित्राची तो येतोय अजून। कुठे झाले आपण चाललो कर्जतला सुखदेवला। Guys, we are going to Karjat farm. तर चला आपण एक मित्राला वेट करतोय, तो आल्यावर त्याला पण दाखवू आणि निघूया डायरेक्ट कर्जत कडे। हे दोन नमुने आहेत, हे बघा, हा एक आहे आणि हा एक आहे, आता आलेत। आम्ही इथं निघालोय, मी एकटीच्या मागे बसलोय, बाकीचे मित्र बघू शकता तुम्ही। नवीन रायडर चालवतोय। हे बरोबर चालवती ना। काय बोलतो तुम्ही? कोण भरणार आहे? अरे पेट्रोल तिथं मानपूरला भरायचंय का? निशानला मी तर भरलंय, तुला भरायचंय का? ठीक आहे, बघू ना, भरू मग। मी जाऊ ना भाऊ। काय बोलतो? बनवतो मी, जाऊ ना। आता तिकडूनच भरून आलो, मग अशी तुला बोललो ना मी। आता झोपू नको वोट। पेट्रोल भरायला थांबूया सगळे, पेट्रोल भरूया सगळ्यांच्या गाड्यांमध्ये, मग इथून पुढे निघूया। पेट्रोल भरायला गर्दी अरे तिकडे जाणार अर्ध्या तासाने। तुमच्या गाड्या पुढपर्यंत नाही जाणार? अरे तुमच्या गाड्या पुढपर्यंत नाही जाणार? हे स्वप्नील तुझी नाही जाणार काय पुढपर्यंत? जाईल माझी, पुढे भरले असतं, गर्दी बघ थोड। आता इथपर्यंत 4, 5, 7, 8 गाड्या पेट्रोल भरायला आणू आणि गर्दी बघा किती। सगळे पेट्रोलच्या लाईनीमध्ये थांबलेत। मी तर मगाशीच भरून घेतलं होतं पेट्रोल। आता माझ्या गाडीमध्ये फक्त हवा वगैरे भरतो आणि मग ते लोक आले, बघा हवा भरायला थांबलं, हवा वगैरे भरतो। हाय गाइस, तुझं मन बघा, एमसी स्टँड वाटतं, एमसी स्टँडवरून कमी नाही वाटत आपण। आता ते लोक पेट्रोल वगैरे भरून येतील, मग आम्ही लोक निघू इकडं। सगळ्यांचा फ्युल अप झालाय, इकडून निघालं होतं डायरेक्ट मानपूरवरून वाशीच्या रस्त्याला जाण्यासाठी। कोणाला पकडलं ना, माझ्याकडे प्रूफ आहे। मामा त्यांना व्हिडिओमध्ये घेतले होते, पकडणार नाही आपल्याला। कॅमेरा व्हिडिओमध्ये घेणं जरुरी आहे, आणि ग्रुप असेल ना, काय नाही करत, कॅमेरा बघूनच ते पकडणार नाही। आता इथून आम्ही मानपूर क्रॉस केलाय, वाशीचा रोड लागलाय आता इकडून। आता डायरेक्ट तुम्हाला मी कर्जत फाट्याला भेटतो। तर खूप वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही कर्जत फाट्याला पोहोचलोय। तुम्ही बघू शकता सगळ्यांचे चेहरे बघा, भिकाऱ्यासारखे झाले सगळे। ते बघा, हा चोर बघा क्या बोलतो भाषा, क्या बोलतो भाषा, क्या हो गया तोपडे का? तलब लागले, तलब आहे बघा। बघा गाड्या बघा आमच्या, हो रोड का? नेहमीप्रमाणे आम्ही चुकलेलो आहे। मोबाईल पकड बाईक, काय करू, पाठ राहिला एवढा सोपा रस्ता काय? हा हा, अरे तुला माहिती मला लक्षात काय कर। तर एकदम खतरनाक वाला झाला इकडे, थंडी वगैरे सुटली आता मित्रांनो। आतमध्ये किती थंडी असेल, काय असेल, देव जाणे। बघू आता आतमध्ये जाऊनच आपण त्याचे मजे घ्या। बघा इमेज खातोय पाशा,
आवले आवले चल रहे हो फटाफट का ब्लॉगा बना रहा पब्लिक को पूरा व्यू दिखायला. सुखदेवनी मॅप बरोबर सांगतोय की नाही माहित नाही त्याच्या मागे मागे ऐकून चाललोय. 5 hours later. इतक्या वेळानंतर इतकं कुठून झाडी झुडपीत नाही येऊन फायनली आम्ही पिकाडेलीच्या गेटला पोहोचलोय. आतमध्ये जातो आणि बघतो एक मागून येतात आपल्या. एवढं सगळं करावं लागतं की आतमध्ये फार्म हाऊस बनवलं आहे. आपण या रस्त्याने आलो म्हणजे वरच्या आलं त्यावेळी इथून आलो त्यामुळे असं वेळ बरं फार्म हाऊसला यायचं. अरे यायचा रे त्या फार्म हाऊस अंदर अंदर आना पडतंय. फार्म हाऊसला आला का चला दाखव वाट लगी पडी पुरी बॉडी युट्यूबचा व्हिडिओ बनवायला एक आमचं आयुष्यातलं एक स्मरणासाठी चांगल्या एक आम्ही पिकनिक करायला शाळेची पिकनिक आहे. कुठे राहिले ते चौघ. अरे बघा सर्व्हिसिंग करत येत. 1600 रुपये भरलेत आम्ही इकडे परत 1600 रुपये आता मला सर्व्हिसिंगला भरायचं. एवढं जंगलात हे पाशा कैसा लग रहा है. 2 घंटा लगा क्या करू बे. एवढा झाडी झुडीत आलोय ना. अजून 2 नमुने आले नाही. कुठे थांब थांब त्यांना येऊ दे. चला चला आतमध्ये गेटला लावा गाडी. आले 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 आले. हा तो लगेच मॅप बीप खोलून आले 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 फायनली व्हिडिओ वाले आले. ते भाई कुठे राहिले इतक्या वेळ आलं. हे बघा तोंड बघा 1600 सर्व्हिसिंगचे 1600 रुपये बाबूचे पैसा बरबाद. तडमडत तडमडत आलोय. पब्लिक आली वाटतं. हे सरळ सरळ हे बा 8 रुपये. अरे पब्लिक आहे बा बसली. इतक्या वेळाच्या नंतर स्ट्रगल केल्यानंतर फायनली पोचलोय. नकुल फायनली पोचलो ना. इतकं स्ट्रगल केल्यानंतर बघा इथं पूल वगैरे डिस्को वगैरे पूल वगैरे सगळं नंतर दाखवेल तुम्हाला. आधी आम्ही सगळे चेंज करतो आणि भेटू. तुम्हाला आम्ही रूम टूर दाखवतो. हा बाहेरचा काहीतरी असं आमच्या आजूबाजूचा व्ह्यू आहे. इकडे आमचे रूम आहेत सगळे. हा बघा आल्या आल्या लागला फोनवर भिडलाय. चला तुम्हाला माझी रूम टूर करवतो. हा 117 आणि हा 116 काहीतरी असं आहे. हे बघा हे आल्या 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 बसलेत सगळे थकून. हे काय करायला आले तुम्ही फार्म हाऊसला. बिलकुल पीत नाही. मी चकना खायला आलो. हा तर विचारा बिलकुल सगळी दारू हात पितो. हे बरोबर काय झोपायला आला. ये मेरा चाचा है, ये मेरा डैडी है, ये मेरा सिताबिया हूँ, ये हमारा दादा है, ये 200 साल का है, ये मर नहीं रहा. इथे यांची बसती करून दाखवतो. अशा प्रकारे इथं विंडो एसी आहे. तिकडे 3 बेड आहेत. वॉशरूम वगैरे पण क्लीन आहे. तसं फार्म हाऊसला आलं वाटलं पाहिजे. मी नाही पकडणार. आता आम्ही पुलकडे चाललोय. नकुल पाजा सगळे पुलकडे चाललोय. नकुल तुझा एक्सपिरियन्स कसा आहे. तुला एक्सपिरियन्स चांगला वाटला. तेवढ्या ट्रॅफिक मधून आलोय आपण. रस्ता असा आहे वरतून खडतर प्रवास करून आलो आम्ही. पण आता व्ह्यू एन्जॉय करतो. तुम्हालाही दाखवतो. तुम्हालाही पुलकडे चाललो आता आम्ही लोक आमची सगळी गँग. तिकडे जाऊन बघूया कसं आहे. आता डीजे वगैरे सगळं चालू आहे. ठीक आहे. हा पूर्णपणे पार्किंग एरिया. 2 सैनिक उभा केलेत भाऊ आपल्यासाठी. स्वागत करायसाठी. आल्या आल्या तुम्हाला नाश्ता वगैरे भेटेल. डीजे वगैरे चालू आहे. सगळ्यांनी आता तयारी केली आहे आपल्या कॉफी चायची. हे बघा असे वडे चटणी मच्छी जे पाहिजे ते भेटेल तुम्हाला. माशा लोक आपले नाश्ता एन्जॉय करतायत सगळे. आता काय राहणार आहे. आता थोड्या वेळाने डायरेक्ट राहणारच करायचं आहे. हे बघा नाश्ता
मॅच चालू आहे फुल रात्रीचा धमाल. नो ए डायरेक्ट बाहेर पडलाय 3 पाहिजे. मॅच चालू आहे रात्रीची. रात्रीचा फार्म हाऊस आज धमाल असतो. आतमध्ये रन नाही पळू नको. रात्रीची हीच धमाल आहे जी आपण फार्म हाऊस मध्ये येऊन करतो. चेस कॅरम सगळं झालंय. तर लास्टला उरलंय ते क्रिकेट. 4 रन झाले 3 सिरीज. अरे गब्बा सारे पहिले 2 मॅच आम्ही मॅन विकलेली मॅच. मॅन ऑफ द सिरीज गोस टू बर्वे. बेस्ट बॉलर ऑफ द इयर. सगळा हागडा प्लेअर हवं का. सगळा हागडा प्लेअर. 4 बॉल 4 नाही भेट झाले. आला तोड दाखव जरा. सकाळी उठलोय. मार्फाकिंग आता रात्रभर गाजवले लोक. काय झोपून दिले नाही. झोप आली बाजूला. यांची मस्तीच चालू होती. बर्वे तर वनसाईड गाजवत होता रात्रीचा. तुम्ही हिरो कार आतावर मोठं जोक सकाळचा क्रिकेट चालू आहे फुल जोरदार कमबॅक करने के अपने को पहला काळा घोडा फेस्ट चॉकलेटी घोडा फेस्ट प्रकारे आम्ही अख्खी सिरीज खेळलोय. सिरीज मधली एक पण मॅच नाही जिंकलो. यांना लाजा नाही वाटत पोरांना तरी. हे बघा असं उभा राहिलाय. हे बघ मी आता खातो कर हे पंखा दाखव. आणि एवढा फॅन फिरवलाय की इथली सगळी झाडी साफ झाली. अपेक्षा नव्हती आपल्या पोरांकडनं. तर बघू भाऊ इथं उभ्या आता काय करतो. बाकी आहे फक्त. अभी होप तेरे ऊपर ही है भाई. वन साइड अपेक्षा झाली मार 7 तरी मार. काल रात्रीचा मॅन ऑफ द सिरीज. शाबाश बर्वे लेट्स गो. मारेगा तू चौका मारेगा. हाँ बुलगी शॉट. हम लोग हैं इतने बड़े खिलाड़ी तुम्हारे सारे जीतते हैं हम लोग. कैसे इतना बड़ा 3-0 सब समझ जाएंगे. इधर बॉल डाल रहा था. इधर स्टंप पे टर्न हो रहा था. तो भी आप लोग इंटरनेशनल में वो हमारा प्लेयर किधर है. इसको रिवर्स किक मारो था बॉल. इसको इधर मैन ऑफ द सीरीज इसको बहुत पक्का को वाला इससे पूछा पे आपके घर पे लगाइए और हवा खाइए. हम लोग एक्चुअली डोंबिवली वाला नहीं है. हम लोग मैं चेंबूर से. मैं धारावी. वो कुर्ला से धारावी से. बांडू पे वाला ये खाना करे वो जो बॉल को इतका प्रयत्न केला आम्ही जितायचा पण काही जितलो नाही. शेवटी तोंड काळा करून आम्ही लोक परत स्कूल मध्ये चाललोय. काय नाही कुणाचा परफॉर्मन्स काय नव्हता. सगळे नेहमीप्रमाणे डूस झाले. कपडे चेंज करतो. आता टी शर्ट काढून पाहू ना. अशाच प्रकारे आमची फार्म हाऊसची ट्रिप पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. इथं एंड होत आहे. तर सगळे आता कपडे वगैरे घालायला गेलेत. मी तर रेडी होऊन आलो. आपण रेडी होऊन आला. तर थोड्या वेळ थांबू. सगळे आले रेडी होऊन मग आम्ही पण निघू घराकडे. ठीक आहे. अशाच प्रकारे आपला ब्लॉग इथं एंड होत आहे. ज्यांना पण आपला ब्लॉग आवडला असेल ना मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय बोलताय बरोबर का नाही. सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट येत राहतील. चला बाय.